मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823235623. दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्या चरणी वंदन करतो. आज जयंती असलेल्या आपल्या जिजाऊ माता आणि सावित्रीबाई फुले यांना पण विनम्र अभिवादन व्यक्त करतो. त्याप्रमाणे आज नगराध्यक्ष पदग्रहण आणि नगरसेवक आपले सगळे पदस्थापना होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे लाडके राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखे साहेब, त्याचप्रमाणे हबप उद्धव महाराज मंडलिक साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व आपले नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, आपले सर्व नगरसेवक नगरसेविका, सुकाणू समितीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर राहता पोलीस स्टेशनचे आपले पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण साहेब, सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित आपले सर्व राहता शहरातील नागरिक बंधू भगिनी, विद्यार्थी. आज माननीय नामदार साहेबांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे 2021 नंतर राहता नगर परिषद म्हणजे राज्यात बऱ्यापैकी सर्व नगर परिषदांवर प्रशासक शासनाकडून नेमले गेले होते. या प्रशासक काळानंतर साधारणतः 4 वर्षानंतर नगरपालिकेच्या सर्व निवडणुका होऊन सर्व शहरांमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक हे पदभार घेत आहे. त्याचप्रमाणे आज आपल्याकडे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या साधारणतः 3 ते 4 वर्षाच्या कालावधीत जो प्रशासक कालावधी होता, यामध्ये आपले माननीय नामदार साहेब विखे साहेब आणि सुजयदादा यांच्या नेतृत्वामध्ये राहता नगर परिषदेने विविध विकास कामे केली. त्यात जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर मागच्या 2 वर्षात माननीय नामदार साहेब पालकमंत्री असताना भरघोस असा 30 कोटी रुपयाचा निधी आपल्याला साहेबांनी उपलब्ध करून दिला. या 30 कोटी रुपयातूनच आपण सर्व शहरातील आपल्या मळ्यातील जे परिसर आहे त्या भागात आपण रस्ते केले, इतर सगळ्या आवश्यक सोयी सुविधा केल्या. त्याप्रमाणे साहेबांच्याच नेतृत्वाखाली साहेबांच्याच संकल्पनेतून आपण खटकळी हा सदगती घाट पण अतिशय सुंदर प्रकारे विकसित केला. त्यानंतर माननीय दादांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असायचंच. माननीय दादांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या राहता शहरातील जे IHSDPचे 48 घरकुलं बऱ्याच दिवसापासून पडित होते, ते पण दादांनी स्वतः पुढाकार घेऊन दादांनी स्वतः स्वखर्चातून ते 48 घरं तयार करून ते आपल्या नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटके भूमिहीन होते त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर नामदार साहेबांनी महसूल मंत्री असताना शहरातील जे विविध समाज आहे, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, नंतर लिंगायत समाज असेल, यांच्यासाठी सुमारे 8 ते 10 कोटीची जमीन तर उपलब्ध करून दिलीच. त्याबरोबर त्या जमिनीवर दफनभूमी विकसित करण्यासाठी DPDCमधून साहेबांनी पैसे पण आपल्याला उपलब्ध करून दिले आणि ते काम पण आज आपण पूर्णत्वाकडे जात आहोत. ते काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. त्याचप्रमाणे राहता शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, साहेबांच्या सगळ्या लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी तात्काळ आपल्याला शहरासाठी जे सुधारणात्मक कामं होते WTPचे त्याच्यासाठी पण 1.5 कोटी रुपये तर दिलेच, पण साहेबांच्या सूचनेनुसार राहता शहराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा यासाठी साहेबांनी नवीन योजना करण्याचे आदेश दिले आणि ती नवीन योजना आपण तयार करून तिचे सगळ्या आवश्यक मान्यता घेऊन आज 75 कोटी रुपयांची योजना ही शासनाकडे आपण सादर केलेली आहे मान्यतेसाठी साहेबांच्या प्रयत्नातून. असे विविध प्रकारचे विकास कामं करताना वीरभद्र महाराज बाजारतळाचं मागच्या बाजूचं कॉन्क्रिटीकरण असेल, नंतर इरिगेशन गेस्ट हाऊस असेल, अशा विविध माध्यमातून प्रकल्पांच्या माध्यमातून असेल किंवा निधीतून असेल, साहेबांनी नेहमी राहता शहरासाठी भरीव असं भरघोस निधी शहरासाठी उपलब्ध करून दिलेला आहे.
या प्रशासक कालावधीत काम करताना साहेब असतील किंवा मान्य दादा असेल, यांची एक मला तळमळ जी जाणवली का सामान्यातला सामान्य माणूस असला तरी त्याचं काम करताना त्यांनी कोणाचं काम गेलं त्यांच्याकडं तर त्यांनी मला स्वतः पर्सनली फोन करून सांगितलेलं आहे का काम करून द्या. किती सामान्य व्यक्ती असू सगळे त्यांना भेटत होते, त्यांचे कामं होत होते. तर ही जी प्रेरणा होती साहेबांची असेल किंवा दादांची असेल, आता आमची सगळी नवनियुक्त टीम आलेली आहे, नगराध्यक्ष आहे, 20 नगरसेवक आहे. ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा घेऊन आम्ही पुढं काम करू. आणि ही जी नवीन बॉडी आली यांचं मी प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी आणि आमच्या अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने बॉडीने जे जे नवीन कामं आणले, जे नियमोचित कामं असेल, आम्ही सगळं प्रशासन त्याला सहकार्य करू. आणि साहेबांची आणि दादांची जी प्रेरणा आहे विकासाची, जो रोडमॅप आहे, विजन आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढील 5 वर्ष काम करू. मी अशी साहेबांना ग्वाही देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्याचबरोबर या प्रशासक कालावधीत आपल्याला प्रशासक जे लाभले माणिक अय्यर साहेब, तर साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ते तहसीलदार साहेब आपले अमोल मोरे साहेब ते पण आले, त्यांचं अभिनंदन करतो. या ज्या 2 वर्षाचा प्रशासक कालावधी होता त्या कालावधीत प्रशासक साहेब माणिक अय्यर साहेबांनी बी नेहमी नगरपालिकेवर, अधिकाऱ्यांवर, आमच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवला. त्यांनी कधी कोणतंही काम असो किंतु परंतु न करता सगळं सपोर्ट नेहमी केला. त्यांचं बी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने, त्यांचे आभार मानतो. आणि याबरोबर माझं प्रास्ताविक समाप्त झालं. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.